करताना महायुतीला शिवाजी महाराज हे ईव्हीएम वाटतात असं म्हटलं। नक्कीच प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा, इतिहासातले खोटे दाखले द्यायचे, मतं मागायची आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य चालवायचं नाही ही यांची भूमिका आहे। जनसंघाशी संबंधित लोक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे, तो पाहिल्यावरती आम्हाला चिंता वाटते। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा, मान, सन्मान सध्याचं सरकार राखणार आहे की नाही हा आमच्यापुढे फार मोठा प्रश्न आहे। हिंदूंनी चांगले कपडे घालावेत, म्हणजे पारंपरिक वेश परिधान करावा आणि इंग्रजी बोलू नये असं मोहन भागवतांनी अजब विधान केलं। हे अजबच आहे ना। हे अजब विधान असेल तर या भारतामध्ये मोदींच्या काळामध्ये जे इंटरनॅशनल स्कूल्स आलेले आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स ज्या सगळ्या पेव फुटलेला आहे, तर आरएसएसच्या लोकांनी त्या शाळा बंद पाडाव्यात आणि इंग्रजी शिकणारी आपली मुलं, भाजपच्या नेत्यांची मुलं जी परदेशात शिकायला गेलेली आहेत, त्यांना ताबडतोब बोलवावं इथे, त्यांना सगळ्यांना परत बोलवा। या देशामध्ये सर्वाधिक परदेशात शिकणारी जे मुलं कोणाचे असतील ते भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे आहेत। या त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये परत बोलवावं आणि परत एकदा त्यांना नव्यानं शिक्षण द्यावं आणि मग ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्याच्यात त्यांनी नव्यानं शिक्षण घ्यावं। गुलाबराव पाटलांनी म्हटलं महायुतीमध्ये जर अजित पवार नसते तर 100 आमदार आमचे निवडून आले असते। अजित पवार उत्तर देतील। बोलो हिंदी में कुछ है? सुटला नाहीये सोयाबीनचा या संदर्भात अद्यापर्यंत केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली? केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत आडमुठेपणाची भूमिका घेते। आम्ही वारंवार प्रश्न मांडतो। उद्याच्या अर्थसंकल्पातल्या चर्चेत सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार असं ठरलंय आमचं। आज आपली पत्रकार परिषद होणार आहे, मोठी 12:30 वाजता मेसेज आलेला आहे आम्हाला। काय मुद्दे असतील त्याच्यामध्ये? बघा, आज राहुल गांधीजी जे आहेत, राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्ष नेते, हे 12:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक महत्वाची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि मतदानात जे घोटाळे झालेले आहेत ते पुराव्यासह समोर मांडण्याची मला शक्यता वाटते। मी पण त्या पत्रकार परिषद आहे, त्यांचा मला फोन होता, आम्ही आहोत आणि इतर सुद्धा नेते आहेत, सुप्रियाताई आहेत। यस, लेकिन कांग्रेस कह रही है कि पीएम मोदी को इसमें हाँ नहीं बोलना चाहिए था और वहीं पे जयशंकर बोल रहे हैं कि हम पे सबसे उनसे बात करेंगे ताकि हमें पता लगे। देखिए, जिस तरह से हमारे जो इलीगल इमिग्रेंट्स हैं वो अमेरिका के लिए है, लेकिन जब भारतीय सीमा